राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात मोठी फूट झाल्यानंतर या दोन्ही पक्षात मोठी स्पेस मिळेल असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. ठाकरे असो अथवा पवार या दोन्ही पक्षांनी अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी घराणेशाहीतूनच येणाऱ्या लोकांना संधी दिली. परिणामी घरची राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पण राजकारण करू पाहणाऱ्या तरुणांच्या वाट्याला ही स्पेस आलीच नाही. दुसरीकडे विस्थापित समाजातील प्रत्येक घटकातूनच वेगवेगळ्या पातळ्यांवर सामाजिक आंदोलन उभारलेली दिसतात. मग ते शेतकऱ्यांबाबत असोत वा वेगवेगळ्या जात समूहांबाबत असोत, कुठेतरी प्रत्येक वर्गात प्रस्थापित व विस्थापित अशी लढाई असल्याचं दिसतं. ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतीत आरक्षणाचा लाभ प्रस्थापित ओबीसींना मिळाल्याची तक्रार असते, तर मराठा समाजाच्या बाबतीत प्रस्थापित मराठ्यांनी विस्थापितांना राजकीय आर्थिक लाभ न मिळू दिल्याची तक्रार असते. या राजकारणात संभाजीराजेंनी एकदमच नवख्यांना हेरून विस्थापित राजकारणाची आखणी केल्याचं दिसतं. या जागा कोणत्या आहेत आणि इथून विस्थापितांना संधी देऊन संभाजीराजेंनी कसे डावपेच आखलेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू. संभाजीराजेंच्या विस्थापितांच्या पॅटर्न मधलं पहिलं नाव आहे ऐरोलीचे अंकुश कदम. ऐरोली विधानसभेतून स्वराज्य पक्षाने अंकुश कदम यांना मैदानात उतरवलंय. अंकुश कदम हे स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे पक्षनिष्ठा म्हणून त्यांना तिकीट दिल्याचं बोललं जातंय. यासोबतच अंकुश कदम हे मराठा युवा सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे मराठा समाजात त्यांची चांगली ताकद असल्याचं बोललं जातंय. ऐरोली विधानसभेत अंकुश कदम यांचा सामना भाजपच्या गणेश नाईकांशी आणि ठाकरे गटाच्या मनोहर मडवी यांच्याशी असेल. हे दोन्ही पक्ष राज्याच्या राजकारणातील प्रस्थापित पक्ष, त्यातल्या त्यात मुंबई परिसरात या दोन्ही पक्षांची ताकद आहे. ऐरोलीतून भाजपचे उमेदवार असलेले गणेश नाईक 5 वेळा आमदार राहिलेत, तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला राहिला. त्यामुळे ऐरोलीत या दोन्ही पक्षात चढाओढ लागली. अशात ऐरोलीत संभाजीराजेंनी प्रस्थापित पक्षांच्या विरोधात अंकुश कदम यांच्यासारख्या विस्थापित चेहऱ्याला उतरवलंय. अंकुश कदम हे मराठा समाजातून येतात. ऐरोलीमध्ये बहुसंख्य समाज मराठा असल्याचं बोललं जातं, त्यामुळे इथली मराठा मतं अंकुश कदम यांच्याकडे वळू शकतात असं म्हटलं जातंय. कदमांच्या विरोधात असणारे भाजपचे गणेश नाईक आणि ठाकरे गटाचे मडवी हे आगरी समाजातून येतात, त्यामुळे आगरी मतांचं विभाजन होऊन अंकुश कदम यांना फायदा होऊ शकतोय. थोडक्यात आजपर्यंत ज्या आगरी समाजाचं वर्चस्व ऐरोली विधानसभेत होतं, तिथे एका विस्थापित चेहऱ्याला संधी देऊन संभाजीराजेंनी आपला पॅटर्न सेट केलाय. संभाजीराजेंच्या विस्थापितांच्या पॅटर्न मधलं दुसरं नाव आहे पूजा मोरे. स्वराज्य पक्षाने गेवराई विधानसभेतून पूजा मोरे यांना संधी दिली. पूजा मोरे शेतकरी चळवळीमधून पुढे आलेलं नाव. गेवराई परिसरात त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीमधून आपली ताकद निर्माण केली होती. मात्र मागच्या वेळी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला, पण शरद पवार गटाकडून त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पूजा मोरे संभाजीराजेंच्या विस्थापित पॅटर्न मधलं नाव आहे हे म्हणण्याचं कारण म्हणजे गेवराईमध्ये आजपर्यंत पंडित आणि पवार घराण्यातच विधानसभेची लढाई होत आली. इथं लोकांना तिसरा पर्यायच नव्हता असं बोललं जातं. यावेळी सुद्धा गेवराईमध्ये ठाकरे गटाकडून बदामराव पंडित आणि अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित हे पंडित घराण्यातील उमेदवार आहेत. इथून अपक्ष म्हणून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे सुद्धा उभे आहेत. अशा वेळी गेवराईमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात शेतकरी चळवळीमधून आलेल्या पूजा मोरे यांना संधी देऊन संभाजीराजेंनी विस्थापितांचा पॅटर्न सेट केल्याचं बोललं जातंय. संभाजीराजेंच्या विस्थापितांच्या पॅटर्न मधील तिसरं नाव आहे म्हणजे प्रशांत डिक्कर. प्रशांत डिक्कर यांना स्वराज्य पक्षाने जळगाव जामोद मधून उमेदवारी दिली. बुलढाणा जिल्हा हा शेतकरी चळवळीसाठी ओळखला जातो, त्यामुळे संभाजीराजेंनी इथून शेतकरी चळवळीमधून आलेल्या प्रशांत डिक्कर यांना उमेदवारी दिली. डिक्कर स्वाभिमानी शेतकरी चळवळीचे विदर्भाचे अध्यक्ष राहिलेत, त्यामुळे शेतकरी वर्गात त्यांचा चांगला संपर्क राहिला. याशिवाय आपल्या विरोधकांना शिंगावर घेण्याची ताकद डिक्कर यांच्यात असल्याचं बोललं जातं. 2 वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी नेते रविकांत तुपकरांना एक पर्याय म्हणून प्रशांत डिक्कर उभे राहिले आहेत असं स्थानिक पत्रकार सांगतात. डिक्कर यांचा सामना जळगाव जामोद विधानसभेत भाजपचे 3 टर्मचे आमदार संजय कुटे यांच्याशी होणार आहे. कुटे फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात, त्यामुळे इथे कुटे प्रस्थापित ठरतात. इथं काँग्रेसच्या स्वाती वाकेकर सुद्धा मैदानात आहेत, त्यामुळे इथं भाजप विरुद्ध काँग्रेस असा प्रस्थापित पक्षांचा सामना होणार आहे. या प्रस्थापित पक्षांच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी डिक्कर यांच्यासारख्या विस्थापित शेतकरी नेत्याला संभाजीराजेंनी मैदानात उतरवलंय, ज्यामुळे एक शेतकरी नेता विधानसभेत जाऊन लोकांच्या मागण्या लावून धरू शकेल. थोडक्यात शेतकरी पट्ट्यात संभाजीराजे विस्थापितांना संधी देत आहेत, पण त्यांच्या विरोधात प्रबळ असे भाजप आणि काँग्रेस पक्ष आहेत. संभाजीराजेंच्या विस्थापितांच्या पॅटर्न मधील चौथं नाव म्हणजे कुंडलिक खांडे. कुंडलिक खांडे यांना स्वराज्य पक्षाने बीड विधानसभेतून तिकीट दिले. बीड विधानसभा पारंपरिकपणे क्षीरसागर घराण्याचा गड राहिलाय. यावेळी सुद्धा इथून शरद पवार गटाने विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना मैदानात उतरवले, तर अजित पवार गटाने इथून संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांना संधी दिली. त्यामुळे दोन्ही उमेदवार बीडच्या राजकारणात प्रस्थापित ठरतात. अशावेळी प्रस्थापितांच्या विरोधात संभाजीराजेंनी कुंडलिक खांडे यांना संधी दिली.
कुंडलिक खांडे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राहिले. यावेळी शिंदे गटाकडून बीड विधानसभा लढवण्यास कुंडलिक खांडे इच्छुक होते, पण ही जागा अजित पवार गटाला सुटली आणि कुंडलिक खांडेंना शिंदे गटाकडून तिकीट मिळालं नाही. पण खांडे यांची विधानसभेतील ताकद पाहता स्वराज्य पक्षाने त्यांना तिकीट दिलं. सध्या मराठवाड्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई चालू आहे. त्यात खांडे यांच्यासारख्या विस्थापित चेहऱ्याला संधी देऊन विस्थापितांचा पॅटर्न संभाजीराजेंनी सेट केल्याचं बोललं जात आहे. संभाजीराजेंच्या विस्थापितांच्या पॅटर्न मधील 5वं नाव म्हणजे माधव देवसरकर. माधव देवसरकर यांना स्वराज्य पक्षाने हदगाव विधानसभेची उमेदवारी दिली. माधवराव देवसरकर सामान्य मराठा कुटुंबातून आल्याचं बोललं जातं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सुद्धा माधव देवसरकर यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. सध्या देवसरकर स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. याआधी त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष हे पद भूषवलं होतं. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचा चांगला कनेक्ट असल्याचं बोललं जातं. मराठा समाजातून येत असल्यामुळे हदगाव मधली सामान्य मराठा मतं त्यांच्याकडे वळतील असं स्थानिक पत्रकार सांगतात. देवसरकर यांचा सामना इथं काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव जवळगावकर पाटील आणि शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांच्याशी होईल. काँग्रेस आणि शिवसेना हदगाव विधानसभेत प्रस्थापित पक्ष आहेत. 1990 पासून इथं 3 वेळा काँग्रेस तर 4 वेळा शिवसेना जिंकले. या तिसऱ्या पक्षाला आजपर्यंत पर्याय नव्हता. पण संभाजीराजेंनी इथून मराठा चळवळीच्या अग्रभागी असणाऱ्या देवसरकरांना संधी देऊन एक विस्थापित चेहरा पुढे आणलाय. यात जरांगे फॅक्टरमुळे मराठा असणाऱ्या माधवराव देवसरकरांना चांगली मतं मिळतील असा संभाजीराजेंना विश्वास वाटतो. त्यामुळेच त्यांनी विस्थापित असणाऱ्या देवसरकरांना संधी देऊन विस्थापितांचा पॅटर्न सेट केलाय. संभाजीराजेंच्या विस्थापितांच्या पॅटर्न मधील 6वं नाव म्हणजे करण गायकर. करण गायकर यांना संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाने नाशिक पूर्व मधून संधी दिली. करण गायकर याआधी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आणि स्वराज्य पक्षाचे प्रवक्ता राहिलेत. नंतर त्यांनी छावा क्रांतीवीर सेनेत प्रवेश करून मराठा समाजाचे काम सुरू ठेवलं होतं. करण गायकर यांचा सामना शरद पवार गटाचे गणेश गीते आणि भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्याशी होईल. शरद पवार गटाचे गणेश गीते हे वंजारी समाजातून येतात, तर राहुल ढिकले मराठा समाजातून येतात. अशा वेळी इथून मराठा समाजाचा विस्थापित चेहरा देऊन मराठा मतं आपल्याकडे खेचण्याचा स्वराज्य पक्षाचा प्रयत्न असणार आहे. नाशिक पूर्व मधून 2009 साली मनसे तर मागील 2 टर्म भाजप निवडून येते. त्यामुळे भाजपनं आपला होल्ड निर्माण केला. अशा वेळी प्रस्थापित चेहऱ्यांना शह देण्यासाठी संभाजीराजेंनी इथून करण गायकर यांना संधी दिली. संभाजीराजेंच्या विस्थापितांच्या पॅटर्न मधलं 6वं नाव म्हणजे दीपक केदार. दीपक केदार यांना संभाजीराजेंनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभेतून उतरवलं. मेहकर विधानसभा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे इथून संभाजीराजेंनी दलित असणाऱ्या दीपक केदार यांना उमेदवारी दिली. दीपक केदार वेगवेगळ्या दलित चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. सध्या ते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच जरांगेंच्या मराठा आंदोलनात सुद्धा त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. त्यामुळे दलित आणि मराठा मतं त्यांच्याकडे वळू शकतात. मेहकर विधानसभेत केदारांचा सामना शिंदे गटाचे संजय रायमुलकर आणि ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांच्याशी होईल. 1995 पासून मेहकरमध्ये शिवसेना निवडून येते. त्यामुळे शिवसेना पक्ष इथं प्रस्थापित झाला. या प्रस्थापित पक्षाला आव्हान देण्यासाठीच दीपक केदारांना संभाजीराजेंनी मैदानात उतरवल्याचं बोललं जातं. थोडक्यात या 7 जागांवर संभाजीराजेंनी हेरलेले विस्थापित प्रस्थापित राजकारण्यांसमोर कडवी फाईट देताना दिसतायत. अर्थात या जागा संभाजीराजेंच्या हाती लागल्या तर पारंपरिक पक्षांपेक्षा वेगळी अशी सामाजिक मोठ बांधण्याचं संभाजीराजेंचं राजकारण आपल्याला यशस्वी होताना दिसू शकतंय. तुम्हाला काय वाटतं? संभाजीराजेंची विस्थापितांची मोठ बांधण्याची कृती गेम चेंजर ठरेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.